कर दिनकर, असं कसं चालेल? मन प्रसन्न ठेवायचंय तर तुला योगा केलाच पाहिजे. बाबा, करायचं तर नीट करा. काही गरज नाहीये. मन प्रसन्न करायसाठी योगा करत होतो, पण तुला अशी हॅपी हॅपी बघितली की माझं मन आपोआप प्रसन्न होत. पण मी दुःखी कधी होते बाबा? 2 दिवस काय चाललं होतं? तुझा तो पडलेला चेहरा बघून मला कसं तरीच होतं. खरं सांग, काय झालं? जराशी कन्फ्यूज होते एवढंच. पण आता ओके, नो प्रॉब्लेम. कुणी सोडवला प्रॉब्लेम? राणाजीनी. नाही, त्या दिवशी राणाजी आपल्या घरी आले होते ना, तेव्हा तू चिडली होतीस आणि आज एकदम नॉर्मल. त्यामुळं राणाजीनीच तुझा राग घालवलेला असावा असा माझा आपला एक अंदाज. हो, त्या माणसात असं काहीतरी आहे ना ज्यामुळे त्यांच्यावर फार काळ कुणी रागवूच शकत नाही. ते अशा काहीतरी गोष्टी करतात की आपला मूड एकदम छान होऊन जातो. अंजली, इंदूनही मध्ये विचारलं होतं, आता मीही विचारतो. तुझ्या मनात बाबा, अजून तरी असं काही नाही. आणि असं काही असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हालाच सांगेन ना. अरे वा, मग नो प्रॉब्लेम ऍट ऑल. चला, राणाजींच्यामुळं आजच्या दिवसाची सुरुवात तरी चांगली झाली. अंजली दिनकर पाठक, तुमचं कुरिअर आले. इथं सही करा. ठीक आहे. ठीक आहे. तुझ्या फेलोशिपचा आहे का? मग बघते. बाबा, अहो माझा प्रोफाईल त्यांना आवडलाय. तिकीट पण पाठवलंय त्यांनी. अरे वा, आजचा दिवस जबरदस्त आहे. केव्हा निघायचंय? उद्या. म्हणजे उद्या मुंबईला जायचंय, परवा दिल्लीचं फ्लाईट आहे. एवढे लगेच? इंदू, इंदू, अगं ऐकलंस का? बोला ना. अंजलीचं सिलेक्शन झालं. अगं काय सांगतेस काय अंजली? मला माहिती होतं तुझं सिलेक्शन नक्की होणार ते. आता मुंबईला गेलीस ना की त्या देशपांड्यांच्या अक्षयला तेवढं भेटून ये. कोण अक्षय? अगं असं काय करतेस? रमा काकूंनी सुचवलेलं स्थळ. अगं त्या निमित्तानं भेट होईल. एकदा भेटून तरी ये. अगं आई, आता ह्याही क्षणी तुझं डोकं तिथेच चालतंय ना? आता तर काय, हिला निमित्तच मिळालं मला मुंबईला पाठवायला. बाबा, आई काही माझा पिछा सोडणार नाहीये बर का. माझा तरी कुठं सोडलाय? काय म्हणाला तो तुम्ही? डोंट वरी इंदू, अंजलीच्या स्थळाची जबाबदारी माझ्यावर सोपव आणि तिला आता तिच्या करिअर कडे लक्ष देऊ दे. हा, आणि तू आता माझ्यासाठी मस्तपैकी चहा कर बघूया, साखर घालून. हं? मला माझं तोंड गोड करायचंय. करते. चला. हा, हॅलो. हॅलो, नमस्कार मामनजी. घरचं समजा कसं चाललंय? आम्ही इथं असताना तुम्ही इथली काळजी करूच नका. सकाळी लवकर उठून झाडलोट, देवपूजा, स्वयंपाक पाण्यात कसा दिस जातो कळतच नाही बघा आम्हाला. आणि गोदाक्कांची तब्येत बी जरा नरम असते हा, तेव्हा त्यांना जरा आराम द्यायला पाहिजेच की. गोदक आहेत का? त्या जरा महत्वाचं बोलायचं. झोपल्या असत्याल, पण थांबा, बोलवतो. हा. गोदाक्का,
गार झाला असेल. या तुम्ही. जी साहेब, काय गोदक्का, कशी आहे तब्येत? आता जरा बरी आहे. सुनबाईचं जरा ऐका की, काळजी घ्या की तब्येतीची, आणि कामाचा बोजा घेऊ नका. जी. बर, रानाचं काय चाललंय? कुठवर आली प्रगती? चालले. आज ना उद्या बोलल तो. मिस फोन करू का बाईंना? नको साहेब, जरा सबुरीनं घ्या. म्हणजे असं विचारणं बरं नाही. ते कळतंय हो, पण मन धीर धरत नाही. कधी एकदा थोरली सून घरात येते असं झालं. येणार की, लवकरच येणार. कुणी किती बी उड्या मारल्या तरी व्हायचं ते होणारच. पर लवकर व्हावं हीच इच्छा आहे बघा. तुम्ही निर्धास्त राहा साहेब, आम्ही कळवत राहू तुम्हासनी. होय होय, ठेवा ठेवा. जी. या दोन्ही म्हाताऱ्यांना त्या बैलाचं आणि मास्तरनीचं लग्न सोडून दुसरं काही दिसत नाही वाटतं. त्या पोरीचं लवकर काहीतरी करायला पाहिजे. मामनजी यायच्या आत, नाही तर लय महागात पडायचं लग्न. अगं लई भुका लागल्यात. न्याहारी तयार आहे तुझी, पर त्याआधी मला तुला एक विचारायचं आहे. काय साहेबांचा फोन आला होता. काय म्हणले? साहेब विचारत होत रानाच्या लग्नाचं कुठवर आलं म्हणून. तुला कळलं का कोणते? नाही ना व. अरे मग कवा कळणार तुला? ते अंजली बाईंनी एक आयडिया सांगितली होती. काहीतरी भलतच झालं समजा. म्हणजे म्हणजे ते ज्यांनी सांगितलं मन शांत ठेवून डोळा मिटायचं, मग ती पोरगी डोळ्यासमोर येईल. मग आली का कोण तुझ्या डोळ्यासमोर? काय सांगू तुला, ते अंजली बाई चाल्या घापकन डोळ्यासमोर. अरे मग चांगलं आहे की, तिच्याशीच लगीन कर. हा अगं नाही नाही, त्या दोस्त आहेत नुसत्या. अरे पर तीच तुझ्या डोळ्यासमोर येते ना. अगं तो रॉंग नंबर लागतोय. राणा, अरे तू विचार तरी तिला. तिला पटलं तर पटलं. अगं आता खाल्लं नाही तर घरी येईल असं वाटतंय. मी हातपाय धुवून येतो, तू न्यारी आण. हा खरंच लई भोळा साम आहे माझा राणा. डोळ्यासमोर हाय पर ह्याला दिसत नाही. कसं व्हायचं माझ्या या पोराचं? कसं होणार आमच्या रानादाचं कुणास ठाव. तू दिल्लीला गेल्यावर आमच्या रानादाचं काही खरं नाही बघ. गप ग. खोटं काय त्याच्यात? तू आपली जाशील, तुझ्या अभ्यासात रमशील, पण आमच्या रानादाला काही करवणार नाही इकडं. किती दिवसाची सुट्टी म्हणायची? उगाच राहीचा पर्वत करू नको सा रेणू. 4-8 दिवसाचा निभल ग कसं तरी. पण जेव्हा तू कोर्स करायला परदेशाला जाशील तेव्हा काय होईल? 2-4 वर्षाचा तरी असेलच ना मग कोर्स. तेव्हाचं तेव्हा बघू. उगाच आत्ता कशाला विचार. का कुणास ठाऊक हे 2-4 दिवस मला अगदी 2-3 वर्षांनी इतके वाटायला लागले. हे असं काहीतरी होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. थांबलीस का? बोल की. राणाजींमध्ये मी गुंतत चालली असं वाटतंय तुला रेणू?
वाटत नाही? मला सरळ सरळ दिसतंय अगं ते. सध्या मलाही असंच वाटतं. मला असं वाटतंय की मला राणाजी आवडू लागले. अगं मग वाईट काय त्याच्यात? अंजू तुला खरं सांगू, रानादाच एक नंबर आहे बघ तुझ्यासाठी. तू त्याला आता लवकर सांगितलं पाहिजेस बरं काय. तू सांगतेस ना मग त्याला? कमी सांगू? तू दिल्लीला जायच्या आत आपल्याला हे काम करायला पाहिजे. चल चल चल. ए थांब सांगूया थांब, आपण थांब, त्याला. थांब. इतकी एक्साइट नको होस लगेच. आवडायला लागलेत म्हणजे प्रेम आहे असं कुठं म्हंटले मी? आणि आपल्याला मित्रही आवडतात ना, त्यांच्यावरही प्रेम असतंच आपलं. तू पण हळूहळू त्या रानादाच्या गतीत यायला लागलीस बरं का. मलाच कळत नाहीये मला काय होतंय ते. नाही पण नको, घाई नको करायला आपण. अगं तुला कळणार कधी आणि तू रानादाला सांगणार कधी? म्हातारी होशील तवर. आता मला खात्री पटेपर्यंत मी तरी कसं सांगणार? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याबद्दल राणाजींना काय वाटतंय हे कुठे माहिती आपल्याला? अगं जे तुझं आहे ना तसंच रानादाचं पण आहे. तू मला दिसतंय सरळ सरळ. अंजू अगं रानादा लई लाजरा आहे. तो तुला हे सगळं कधीच सांगणार नाही. तेव्हा तुलाच पहिला बोलायला पाहिजे. बघू, मला खात्री पटेपर्यंत तरी काही नाही. आता मी इथनं लांब जाईन ना, तेव्हा जरा या सगळ्यावर शांतपणे विचार करेन. कदाचित मग कळेल मला नक्की काय येते. अशी कशी आहेस ग तू? प्रेम म्हणजे काय अभ्यास आहे व्हय? नीट समजून घ्यायला. अभ्यास असता तर लवकर कळलं असतं मला. हे म्हणजे आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. धन्य आहे बाई तुझी. आता तुझी तूच काय ते ठरवा, मला नको सांग. ठरवलंच आहे. आता सगळ्यात आधी राणाजींना सांगायला हवं की मी उद्या चाललीये आणि काही दिवस नसणार आहे. आबांचं न गोदाकाचं दोघांचं बी एकच. लग्नाचं काय लग्नाचं काय, अरे सुट्टी देणं झाल्यात कसली. बाई सांगणार होत्या पण पण ते बी भांडणाच्या राड्यात राहिलंच. त्या सकाळी गोदाकानं भलताच बॉम्ब टाकला. कसला? म्हणली अंजली बाईंबरोबर लगीन कर म्हणून. अरे वा, टाकी करून. मुळास काय त्यांच्या संगत कसं लगीन करणार? अरे राणा, सोपं आहे. हे बघ, डायरेक्ट शाळेत जायचं, घाबरायचं नाही. वाटलं तर मी येतो संगत. असं बाईंच्या समोर जाऊन उभं राहायचं आणि बाईसनी म्हणायचं, बाई आपने को लगीन करायचंय तुमच्या संग, करणार काय? हा म्हणजे पायताना सोलून काढतील तुला बी आणि मला बी. ए उगा बंकस करू नकस, सांगण्यासारखं सांग काहीतरी. अरे आयुष्याचा सवाल आहे माझ्या. हा आणि ए बाई फक्त दोस्त आहेत आपल्या, कळलं? ए राणा, हे बघ, तुला बाईंशी बोलावं असं वाटते का नाही? बाईंच्या बरोबर सारखं असावं असं पण वाटतं का नाही तुला? बाकीच्या बायकांचं जसं भ्या वाटतंय तसं बाईंचं भ्या वाटतंय तुला? नाही. हा म्हणजे ते कमी भ्या वाटत. बाईंनी तुला जी डोळं बंद करण्याची आयडिया दिली तेव्हा तुला कोण दिसलं? बाईच नव्ह? हा अरे पण ते रॉंग नंबर होता. अरे राणा, रॉंग नंबर असा सारखा लागत नसतोय. ही राणा, ही बाईंची आयडिया मी पण करून बघितली. मला 17 जणी दिसल्या. ती बिपाशा, ती करीना, ती प्रियंका. अरे 17 मुकडं दिसलं मला. पर तुला एकच मुकडा दिसला. माझा नंबर रॉंग आहे आणि तुझा बरोबर आहे. नाही नाही पण ए राणा, बर आपण
अजून एकदा बघूया. आता जर बाई दिसल्या तर तुझा रॉंग नंबर नाही हे फिक्स. हा आता मन लावून कर. हा कोण दिसते बघ, मग बघू आपण. चल डोळं बंद कर. मी मी 10 पण आकडे मोजतो. हा चल बंद कर की डोळं. हा 1 2 3 4 5 10. कोण दिख्या? अंजलीबाई. मला पण दिसल्या. तू बी डोळा बंद केलं काय? अरे नाही, तरी बी दिसल्या. कसं कसं दिसेल? राणा, राणा. काय? हम्म, हम्म. आपलं ते काय रे बरकत? ते आपलं असंच. तू सांग की. मी? हा तुम्ही इकडं अचानक शेतात कसं? हो, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही आता जे ऐकलं ते काय खरं नव्हतं? हा मी काहीच नाही ऐकलं. तुम्ही काही म्हणालात का? कुठं काय? काय नाही. राणा, ते खालच्या पट्टीत जरा माझं काम आहे. मी आलो लगेच जाऊ ना. ए, अरे थांब के. ते काय बोलायचं होतं तुम्हाला? हो, त्याकरताच आली मी. सांगा की. मी उद्या दिल्लीला चालले काही दिवसांसाठी. माझं ट्रेनिंग आहे तिकडे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मोठा चान्स आहे. मग आपली काही दिवस भेट नाही होणार आता. परत कधी येणार तुम्ही? 3 दिवसाचंच ट्रेनिंग आहे. 3च दिवस नव? हो, पण या 3-4 दिवसात माझं कसं होणार? म्हणजे अहो तुम्ही नसल्यावर मला कसं कळणार कोणाबरोबर आयुष्य घालवायचं ते? आता परत 3-4 दिवस लांबणीवर पडणार की. या मधल्या दिवसात सगळं कळेल, तुम्हालाही आणि मलाही. खरंच गुंतत चाललीये का मी तुमच्यात? का तुमच्या असण्याची मला सवय झालीये? तुमच्यासोबत आयुष्य घालवायचंय का नाही? हो, पण तुमच्या आधी मला कळलं पाहिजे. तिकडे आबा न गोदक का लई जीव खातायत माझा. एक दिवस गाठ पडली नाही तर चैन पडणं होतं मला. आता 3 दिवस कसं होणार माझं? हे 3 दिवसच ठरवतील ही फक्त सवय आहे की प्रेम. मग जाऊ मी? हो, पण 3 दिवसात नक्की कळलं ना हो मला. जावा, नक्की जावा.